करत राहावं लागतं, कारण कदाचित सापडेल एखादं काम चांगलं. तर हे चांगलं काम करणारे लोक आहेत आणि यांनी असंच सतत चांगलं काम करत राहावं. अँड आय विश रानटी ऑल माय बेस्ट फ्रॉम ऑल माय हार्ट. थँक्यू सो मच. मला ना एक मेन्शन करायला आवडेल समीच्या बाबतीत. आता थोडासा त्याचा कौतुक सोहळा आहेच, मी सांगतो. अजून कोणत्या गोष्टीचं? नाही खरंच चांगलं सांगतोय. समीत मला असं वाटतं की इज वन ऑफ द लकीस्ट डिरेक्टर, खूप लकी डिरेक्टर आहे की एकाच पटडीत कुठले तरी सिनेमे केले नाहीत, वेगवेगळे सब्जेक्ट हाताळले. म्हणजे आईना का बायला पहिला सिनेमा, हाफ तिकीट, मग 36 गुण, मग धारावी बँक सारखी वेब सिरीज, म्हणजे इंदुरी ईस्ट सारखी वेब सिरीज, आणि आता रानटी. सो त्याच्याबरोबर आम्ही पण लकी होत की आम्हाला पण वेगवेगळ्या भूमिका करायला मिळतं. ग्राफ खूप अमेझिंग आहे हा, आणि प्रत्येक फ्लेवरचं काही ना काहीतरी एकाच डिरेक्टरच्या टोपलीत जनरली बघायला मिळत नाही. ते इट्स हॅपनिंग. दिस इज अ क्यूट एक्सचेंज ना. ऍक्टर्स डिरेक्टरचं कौतुक करतात, डिरेक्टर ऍक्टरचं कौतुक करतात. मस्त आहे. जयवंत सर, तुमच्याकडे यायचंय. ट्रेलरची सुरुवातच तुम्ही आणि खूप फटाके असे एकत्र होते, तर काय सांगाल रानटीच्या तुमच्या अनुभवाबद्दल? काय बोलू, हा त्याने स्वतःच कबूल केलं मी रानटी आहे, त्यामुळे त्याचं दिग्दर्शन म्हणा किंवा थॉट म्हणा हे सगळे रानटी आहे. मला माहितीच नव्हतं की मला फटाके लावून इथे करणार. अक्षरशः फटाके लावले आणि मला तो शॉट तुम्ही बघताय. नंतर एक डमी आलाय तिथे, पण आधी सुरुवात माझ्यापासून केली होती, फाट फाट फाट. म्हणजे तो मला त्याचा खूपच अनुभव आहे. मी त्यावर खूप सगळेच सिनेमे जवळजवळ केले, इंदुरी सोडला तर आम्ही इकडे आहोत ना, हे सगळे त्याचे फेवरेट ऍक्टर आहोत. आम्ही प्रत्येक सिनेमामध्ये त्याच्या असतो. आम्ही इथे जितके आहेत तेवढे आता, त्यामुळे आम्हाला तो अनुभव आहे, त्याच्यावर विश्वास आहे, त्यामुळे आम्ही सोडून देतो. आम्हाला तो म्हणेल तसं आम्ही करतो आणि ते करत आलो. आणि खूपच धमाल पिक्चर आहे, तुम्हाला कळेलच. आणि इतकं इमोशन आहे या पिक्चरमध्ये, ती इमोशन सुद्धा तुम्हाला कळेल. त्यातलं इमोशन सुद्धा किती चांगल्या रीतीने बाहेर काढतात. त्यामध्ये मी आहे किंवा छाया कदम आहे, 2 आमची मुलं आहेत, म्हणजे ही मोठी झालेली नंतर. त्या सीन्समध्ये सुद्धा खूप काही काढून घेतलंय त्याने आमच्याकडून आणि खूप छान छान करत होतो. त्यामुळे त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही सगळ्यांनी या फटाके वाजवायला 22 तारखेपासून पुन्हा एकदा दिवाळी आपण साजरी करू असं मला वाटतं. आणि खूप साऱ्या शुभेच्छा समीर तुला. थँक्यू काका, थँक्यू सो मच. कमिंग टू शानवी, आय फील एवढी कडक टीम आणि मराठीत डेब्यू, हाऊ डज दॅट फील, ते पण अशा एका चित्रपटाच्या माध्यमातून? फर्स्टली सबको नमस्ते, हेलो एवरीवन. मेरी डेब्यू फिल्म तो है ही मराठी सिनेमा में, बट ना करते समय ना आज के दिन मुझे ऐसा लग नहीं रहा है कि मैं इन लोगों से पहली बार मिली हूँ या इन लोगों से पहली बार काम किया. शरद के थ्रू मुझे फिल्म मिली, उसके बाद मैंने समझ पे जाना, और जो मुझे मजा आया इसमें काम करने में, हर एक दिन इतना एंजॉय किया है, इतना एफर्टलेसली काम हुआ है कि आज आई थिंक एज अ फैमिली वी आर स्टैंडिंग हियर एंड वी आर स्टैंडिंग फॉर द फिल्म. तो मजा तो मुझे बहुत आया. मुझे लगा नहीं मेरी पहली फिल्म है, और आखिरी फिल्म भी नहीं है. ऑफकोर्स बहुत सारा काम करना है इन सारे लोगों के साथ. इतने दिग्गज कलाकार यहाँ पर खड़े हैं आज इस मंच पे, और सबके साथ मुझे सीन नहीं मिला है, बट आगे कुछ फिल्मों में मिल जाएगा ऐसा लग रहा है. Wishing you all the very best, and we're really looking forward to seeing you on screen as well. I even am looking forward to see myself in this film, because इस पूरी फिल्म में कहीं कुछ softness दिखेगी ना. That's it. That's a lot of responsibility. That's a lot of responsibility. So, Lady Randy, I think I would request Samit on the stage to give me that Randy character in your next project. yeah, Why not for a female? Why not? I would love to do it. You know, I would love to do something which nobody does. Yes. Wow, okay, then मतलब 22nd November and maybe sometime in the near future as well. So 2 dates are booked for you already as an audience. Lovely, and congratulations. All the very best to you too. Hitesh, I'm going to come to you. I've seen you in multiple projects यार, and इसमें भी look तो काफी amazing है ही, लेकिन जैसे बाकी सबके कैरेक्टर्स में भी एक बहुत ही स्ट्रॉन्ग ट्रेट है, आपके कैरेक्टर का क्या सीन है? पहले तो हेलो नमस्कार, एंड समित सर, थैंक यू फॉर दिस.
Thank you for accepting and doing this. No, sir. Just a little anecdote before so I've had the pleasure of working with Samit sir on the previous project. And when he called me, he said, I'll tell you how the look got selected. He said, I have a role for you, but you'll have to audition for it. So I gave around 3 rounds of auditions. Every day he would say, nahi, ab isko aise karke dikha, ab isko aise karke dikha. And at that time, I had long curly hair. He said, yeah, this is Dheeraj for me. So that's how the look got selected. That's how this look is exact. He said, shirt utarna hai, to dekh lena. That's what he said. He gave me a date, shirt kab utarna hai. Uske 2 दिन पहले shoot किया. Typical Samit sir style. तू 2 दिन बाद ready होगा ना? हाँ ठीक है, आज करेंगे. Quite some challenges, I must say. Yeah. It was. It's been a journey, and it's been a wonderful journey. And as all of us feel, you're always very happy and content after a days of work after working with Samit sir. You don't feel like, okay, today was not a good day. You go to work and he makes sure, and I must say this, that he does make sure that every actor feels included. He will spend personal time with everyone. And I must say this for all the cast members as well. I've worked with each and every one of them in this film. And they made me feel so welcome, and they made me feel so at home. They make sure they do lines with me, because I'm not very good with my spoken Marathi. But you've spoken Marathi. Yes, I have done the dialogues, I have done the dub as well, with Samit sir sitting on my head and saying yes and yes. But it's been a wonderful journey. And about the character, Ranti kai astat kai bantat. Wow. Sir, रहने देते हैं, फिल्म देख के पता चल जाएगा क्या हुआ मेरे कैरेक्टर के. Amazing, congratulations. Thank you so much. आणि I guess पुढच्या फिल्म मध्ये त्याच्या ट्रेलर लॉन्चला तर आपण मराठीतच बोलू. कारण मला फुल कॉन्फिडन्स आहे, पण तयारी पण झाली असेल. Correct. So lovely, and really hoping to see you on 22nd as well. Thank you so much. Thank you so much. Can I just take a moment to say Please, something? Please. Sorry for coming back to myself, but अराउंड 20 फिल्म्स में मैंने कुछ काम किया है अब तक साउथ में, बट ट्रस्ट मी, मतलब आई वेरी प्राउडली से दैट समित इज वन ऑफ द rantiest डायरेक्टर्स आई हैव मेट. मतलब ये साउथ की इतनी बातें कर रहे हैं यहाँ पे, बट ऐसा मैंने अब तक मेरी 20 फिल्मों में नहीं देखा है. सो यू आर हिट समित. Thank you. Sorry, just one more thing. Just yes, a quick anecdote. This is also my first theatrical release. So thank you, sir. This is going to be my theatrical debut. Thank you, sir. Thank you so much. Introducing Hitesh Krishna. Thank you. मला एक सांगायला आणखी आवडेल की साऊथचे बरेचसे सिनेमे डब करून इकडे येतात, मग तुम्ही बघायला जाता. आपण ओरिजिनल इथे आणलाय सेम आपल्या भाषेतला. आता हा पण बघा. आय एम शुअर लोक बघणार आहेत. आणि मला वाटतं आत्ताच तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यात तर कळतंय की मला वाटत होतं फक्त कास्टच अमेझिंग आहे, ही स्पेशल गोष्ट आहे, म्युझिक मस्त आहे, ही स्पेशल गोष्ट आहे, वेगळा विषय ही स्पेशल गोष्ट आहे, पण तुमच्या सगळ्यांचे पर्सनल इतक्या छान छान आठवणी या फिल्म सोबत आहेत. हे जाणून घेऊन पण किती भारी वाटतंय की अ प्रोजेक्ट दॅट हॅज सो मच ऑफ पॉझिटिव्हिटी, so much of nice little anecdotes with everyone is so special. It is very important, you know, that is what I believe in, कि अगर you have to be a good human. Actor ऊपर नीचे होना चलता है, you know, वो rehearse करके ठीक हो सकता है, workshops में ठीक हो सकता है, but if you are a good human being, then आप बहुत लंबी रेस करोगे. Lovely. Coming to Sushant sir and Madhav, एक mic अपन